जर तुम्हाला तुमची निर्णय शक्ती ग्रहांच्या आधारावर समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि योग्य निर्णय घ्या. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक निर्णय घेताना क्षणाचाही विचार करत नाहीत, तर काही लोक आयुष्यभर कन्फ्युजन मध्ये राहतात. हे फक्त स्वभावाचं नाही, हे पत्रिकेतल्या ग्रहांचं गणित आहे. निर्णय घेण्याची क्षमता मुख्यतः 3 गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट ग्रह, दुसरी त्यांची ताकद आणि तिसरी ते कुठल्या स्थानात आहेत आणि कोणाशी संबंधित आहेत. सगळ्यात आधी येतो मंगळ ग्रह. मंगळ म्हणजे धाडस, आत्मविश्वास आणि ॲक्शन पॉवर. पत्रिकेत मंगळ स्ट्रॉंग असेल तर व्यक्ती निर्णय तर घेतोच आणि निर्णय चुकेल या भीतीने तो व्यक्ती कधीच डगमगत नाही. दुसरा महत्वाचा ग्रह म्हणजे सूर्य. सूर्य मजबूत असेल तर काय होतं, मी कोण आहे याची स्पष्ट जाणीव होते. इगो राहत नाही, पण सेल्फ रिस्पेक्ट भरपूर वाढतो आणि निर्णय घेताना भीती नाही ठेवत. सूर्य कमजोर असेल तर व्यक्ती कायम निर्णय घेण्याच्या विचारातच वेळ जास्ती घालवतो. लोक काय म्हणतील हा विचार करून घेतलेला निर्णय पुन्हा बदलतो. आता येतो बुध ग्रह. बुध म्हणजे विचारशक्ती, विवेक बुद्धी. बुध चांगला असेल तर निर्णय लॉजिकने घेतले जातात. बुध खराब असेल तर ओव्हर थिंकिंग, कन्फ्युजन वाढत जातं आणि असे लोक चुकीचे निर्णय घेतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पत्रिकेतील स्थान. तिसरं स्थान म्हणजे धाडस, पराक्रम, रिस्क घेणं. 5वं स्थान म्हणजे निर्णय क्षमता. 10वं स्थान करिअर संबंधित निर्णय घेणं. आणि सर्वात महत्वाचं 11वं स्थान भविष्यातील दृष्टिकोन क्लिअर असणं. या स्थानांवर पापग्रहांचा दबाव असेल तर निर्णय चुकतात आणि त्याच्या उलट शुभग्रह सपोर्टमध्ये असतील तर निर्णय आयुष्य बदलतात. म्हणून लक्षात ठेवा, निर्णय घेता येत नाहीत हा दोष नाही, तो ग्रहांचा संकेत आहे. आणि योग्य निर्णय मिळालं तर ग्रह सुधारतात आणि निर्णयही. तुम्हाला मी काही उपाय देतोय ज्याने तुमची निर्णय क्षमता खूप चांगली होईल. लहान मुलांना त्यांच्या शाळेमध्ये उपयोगी येतील असे वही, पुस्तक, दप्तर काहीतरी दान करा. आपल्या निसर्गातील पक्ष्यांना धान्य घाला आणि रोज सूर्याला न चुकता अर्घ्य द्या. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, धाडसाने निर्णय घ्या, परिणाम स्वीकारा आणि आरामापेक्षा परिश्रमावर भर द्या. तुमचा निर्णय आपोआप यशस्वी होईल.